आम्ही आता आलो आमचे कलबा बघायला. भरपूर दिवसांनी आलो. आपल्या कंपनीकडं बघूया कलबा कशी झाली ते. आपल्या कंपनीकडे गवत ज्या वाढलाय तो गुरा येत नाही. इकडं रान पण भरपूर वाढलाय. रायवल आंबा आहे मी लावलेला. ह्याला मस्त खुटी मारता येईल पुढच्या वर्षी. कलबा इकडं कलबांना 4 वर्ष झाली. रान पण जाम वाढलंय. जेवढे कोटवले दिसतात त्यात कलबा आहेत. इली बिली तोडायच्या. इली पण जाम झाल्यात. येली येली काढून टाकायच्या नाही तर कलबांना मरून टाकतात. गुरपुटून साप. तुम्हाला माहिती असेल तरी पण मी सांगताय. तो हा आम्हाला शिकवायला आहे. हा गेल्या वर्षी लावलेला कलर आहे. झाडी जाम झाले. गवत पण जाम झालं आहे. गुरं तर काय राहिली नाही जास्त. त्याच्यामुळे गुरं पण वरती येत नाही. डुकरा मात्र भरपूर येतात. आयला डुकराने वाटर टाकून टाकलं नाही इकडं. डुकराने कसा साप मातीवरती काढलं नाही. डुकराने लोलवून घेतलं नाहीत डुकरा सगळा. खुटी पण मस्त झाली. हे जामचा होता सहा आले. डिंगलोमा ही खुटी आहे. हा मस्त झाली एकदम. डुकराने सगळं मस्त बेंदलं नाही. त्यांना गुरा नाही तर नाही. तुम्ही ते सगळं हा रान बेनून टाका. डिंगलोमा चढलं बघ पाकड. रानच जाम झालंय. सर्व सपाट कोण ठेवलेलं. आलाव नाही भरपूर दिवस. मुंबईने आलाव आज बघायला. ही पण आमच्या खुटीच आहे. पण जरा काय झालंय काय माहिती नाही. वाय गेल्यासारखा. झाडांची जर अशी अवस्था होत असेल तर त्यासाठी काय औषध असेल, काय करावं लागेल, कुठला औषध मारावं लागेल ते सांगावं. सर्व पानाबिना सर्व गेली. सर्व वाटोळा झाल्या पानांचा. इथे हुऱ्यान पण भरपूर आहे. औषध मारावं लागेल. हुऱ्यानाने सर्व वाट लावून टाकलं नाही झाडाची खुटीची. सगळा हिरवा आहे त्याच्यामुळे काय समजत नाही. तिकडे पुढं आमच्या काकांचं आहे. तिकडे मग रान जाम झालाय.
ह्या पण खुटीला 4 वर्ष झाली. कलबा लावण्यापेक्षा तुमच्या जर रानात अशी रायवल आंब्याची झाडं असतील ना तर त्यांना खुट्या मारा. मग ते पूर्ण तोड. तिला मारतो काहीतरी औषध. आता नाही कारण जास्तच हुऱ्यानं सर्व त्या झाडाची वाट लावून टाकलं. पूर्ण येलीने सर्व वाट लागून टाकलं. नाही झाडावर लावली असती एवढी नुसती झाली पटापट. येली बघा. अशा येली वडायला लागतात. काही समजत नाही आम्ही कलम लावली का निगडीची झाडं लावली. असे झाडं झालीत. कलबाच्या वरती निगडी गेल्या. कलम आहे मस्त. आरतीबाई तोडता. मी कोयतीने आणले म्हणून तर मी तोडल्या असत्या. मी पण कोयती घेऊन तोडू शकतो जगनं. पण तिला काय सवय आहे. मला एवढी सवय नाही रान तोडायची. इकडे सर्व झाडच आहेत लावलेली कलबाची. हे जेवढं कोटल दिसतं तेवढं मस्त झाडं झाली. एक पलीकडे गुरं वगैरे असायची. एवढं रान असायचं. आता गुरं ह्यातला येतच नाही. त्यामुळे वरती वाघाची लई दहशत आहे. इकडे आतमध्ये रोपं लावलेली आहेत रायवल झाडांची. अशी रायवल झाडांची रोपं आणून लावायची. 3-4 वर्षांनी त्यांना मस्त खुट्या मारायच्या. आमचा टाईम कमी आहे. आम्हाला जायचं मुंबई. आता मस्त सरकून टाकला असा साप. दाखवले असे येलीना पण कसं चढायचं आंब्यांच्या झाडावर. एवढं रान असून तिकडं गेलं नाही. त्या आंब्याला धरून ठेवलं नाही जाम. हा बघा. ही खुटी आहे. हिला पण 4 वर्ष झाली. मस्त झाली एकदम. पुढच्या वर्षी 2 आंबे देईल. डुकरांनी सगळे वाटोला करून टाकलं नाही. त्यांना म्हणून असा सगळा बेलून टाका. लाल लाल करून टाका. इथं कुठे एक आंब्याचा रोप लावला होता रायवल. त्याला पण नेलं नव्हतं. चुरडलं नव्हतं. त्याची पण वाट लावून टाकलं. हा एक कलम मस्त झाला लावलेला आहे. 3 वर्षाचा आहे. भारी झालं एकदम जबरदस्त. हा इकडे आमच्या काकांचा कंपाऊंड आहे. रान बघा कसा झाला आहे. काय एकटा माणूस येऊन करेल. त्यांची पण कल्पना मस्त झाली. रान आहे नाही तर गेला असता.
पण खोटी आहे मी मारलेली. हा सगळा येलीने वाटला, कोण झालं नाही. ही खोटी मारलेली मी. हिला पण 4 वर्ष झाली, पण ही काय बरोबर होत नाही. तिच्या सोबतच्या कशा मस्त झाल्यात. 7-8 दिवस सुट्टी असते तर हा सगळा रान काढून टाकला असता 4-5 दिवसामध्ये. सगळं साफ करून टाकला असता एकदम हा जंगल. ह्याला कुठे मारायचे, ह्याला आणि ह्याला कुठे मारायचे, दोघांना कुठे मारायचे. मस्त साफ. गाडी झुक्क 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 चाले. हा एक बेकार आहे. असं लक्ष नसलं ना कुठं तोंडा बिंडाला चिपकतं हा दोरा. आता पाळली पुढे मस्त अजून आहेत त्यांची मस्त करून झाली. अशी लावलीत रोपं. काही समतेच दिसत नाही बरोबर. गुरांनी कुणीच खाल्लं नाही त्याला. हा 4 वर्षांनी जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला खुट्या मारायच्या. काजूची रोपं आहेत. काजू लगेच मोठे मोठे होतात. हे बघा किती लगेच मोठे झाले. हे पण 4 वर्षाचेच आहेत. आणि आंबा अजून काही तेवढंच वाटतं. ह्या वर्षी आम्ही काही करबा लावली नाही. हा पण गेल्या वर्षीचा आहे. हा आमच्या काकांचा आहे. इकडे वरती काही कलबावरती त्यांच्या वेळीने मस्त आलीत. कलबाचा कलम लावलेला आहे. आणून हा एक लावलेला आहे. ही समोर दिसते ती खुटी आहे. आणि ही खुटी मी स्वतः मारलेली आहे. 2 खुट्या मारल्या, दोन्ही पण जगल्यात. किती मस्त झाले. आमच्या काकांच्याच आहे. पण 4 वर्ष झाली या खुटीला. मस्त झाले एकदम. इथं मारलेली खुटी ह्या मी मारल्यात. मस्त पालताय ती पण. आता असा साप रान असला ना तिथून फिरायला मस्त वाटतं. ही कुपन घातलेली मी. मस्त झाली कुपन. पण आंबा नाही चांगलं झालं, पण कुपन मस्त झाली. कुपणीला होतील आता 3-4 वर्ष होतील कुपणीला पण. त्या गेलीने सर्व वाट लावून टाकलं त्या खुटीची. समजत नाही खुटी लावली का गेली लावल्या. आता असं आहे. आता आमची आरतीबाई साफ करत तेव्हा बघा कशी खुटी दिसत. बिचारी जाम मेहनत देत आहे. तिच्या मेहनतीला यश येऊन दे. अशा जर येली असल्या ना आपल्या झाडांवर आपली झाडं मरतात. एक आंब्याचं पान दिसत नाही. दिसतंय आंब्याचं पान. इथे खुटी मारलेली आहे. आता कुठं वाईट दिसायला लागली.
गेलीने वाट लावून टाकली त्याची. ही बघा ती खुटी. काही झाड रान झालंय. एकटा माणूस नाही वाहू शकत इकडं. मस्त पाली फुटते याला. चालेल कलम एक येल नाही त्याच्यावरती. मस्त. थँक्यू एलीला. हे आमच्या वहिनींचा दादांचा आहे मोठ्या कंपाऊंड. इकडे तर काय जायचं शानपणच नाही. कसं जायचं ह्या रानात जाणार तरी पण. रायवलचा रोप लावलेला. खाल्लं नाही त्याला कोणीतरी बिचारायला. का पाना गल्लीत काय माहिती नाही. पालबी फटायचा. ही आमची खूप होती. सत्यानाश झाला तिचा. सगळा गेला. हा बघा जरासा कलम आहे. तर एक गेलीने वाटवर कोण टाकलं त्याचं. फार सत्यानाश केलं त्या कलबाचा गेलीने. जराशा कलबाला पण सोडलं नाही साल्याने. हे सर्व कोटेली दिसतात ना त्यांच्यातनं सर्वांच्यातनं आंबे कलबाची झाडं लावलेली आहेत. इथलं एक आमचा चांगला आंबा मेला कलम 3 वर्षाचा होता. मस्त मोठा. काय झालं काय समजा नाही. लय जीवाला लागला रे बाबा. मेहनत घेतली मस्त आणि अचानक सोडून गेला आम्हाला. हा आमचा पंड्या. पंड्या लवकर मोठा हो रे बाबा. 4-5 आंबे द्या आम्हाला पण. तर आमचा सोन्यासारखा कलम होता मेला ग बाय. चांगला झाला होता एकदम मस्त काला काला. काय माहिती काय झालं त्याला. कधी येऊ मे महिन्यात तेव्हा भेटू. रान पण जाम वाढलं. हा सगळा रान तोडायला गेला आम्हाला मे महिन्यात येऊन. कधी कधी वाटतं गावालाच बसावं पण काय पोरांचं शिक्षण सगळं बघावं लागतं ना. एक रायल रोप आहे मस्त. गुरांनी खाल्ली नाही पाहिजे याला. आमची जायचा रस्ता. तुम्हाला टाइम असेल तर 4-5 दिवस यावं इकडं रान साफ करायला. देव मजरे आम्ही पण वाईच. एकट्याने किती साफ करू मी. ही बघा एकटी साफ करते बिचारी. टाईम नाही ना. 4 दिवस 5 दिवस 6 दिवस रजा असते ना तर अर्धा रान साफ करून झाला असता आमचा रान. आता काही लवकर येणं होणार नाही आमचं. येऊ तेव्हा रान चकाचक करू. सर्व झाडे मारून वेस्टेज
एवढं रानात शिराव आहे, साप पण नाही दिसलं. गाडी झुक्क 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 चाले. हा एक रस्ता गेलाय मॅनिंगवरती आणि हा रस्ता गेलाय आमच्या गावाकडे.